नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात या कादंबरीचा सीझन 2. आणि आज आपण प्रकरण सुरू करतोय सरस्वती विहीर. आता कधी काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, पण काही कारणास्तव ती गोष्ट करायची राहून जाते आणि नंतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना ती गोष्ट अचानक पूर्ण होऊन जाते आणि याला आपण योगायोग असं म्हणतो. असाच एक वेगळा योगायोग माझ्या आजीच्या आयुष्यात अचानक माझ्या आणि मंजीमुळे आला होता आणि खूप वर्षांपूर्वीची आजीच्या मनातली ती इच्छा पूर्ण झाली होती. म्हणजे त्याचं काय झालं होतं, माझ्या आजीचं एक फार वर्षांपासूनचं स्वप्न होतं. म्हणजे आमचे आजोबा होते ना, तेव्हापासून तिला वाटत होतं की आपल्या वाड्यात स्वतःची अशी एक विहीर असावी, म्हणजे पाणी आणण्याचा कसलाच त्रास कोणाला होणार नाही. आता वाड्यातल्या आमच्या आया अगदी तो वाड्यासमोरचा डांबरी रस्ता ओलांडून दौलती काकांच्या विहिरीवरून पाण्याचे अवजड हंडे डोकीवर आणि कमरेवर ठेवून अगदी गवळणीच्या वेशात तो डांबरी रस्ता पार करून वाड्यात पाणी घेऊन येत. पूर्वी तशी गवळण होऊन माझी आजी पाणी भरायची. आता गावातल्या बहुतेक वाड्यांना विहिरी नसल्यामुळे सगळेजण आमच्या दौलती काकांच्या मोठ्या विहिरीवरनंच पाणी नेत असत. पण घरातले कपडे धुवायचे असेल किंवा जनावरांना धुवायचं असेल तर मात्र सगळ्यांना कालिया नदीचा आश्रय घ्यावा लागे. आणि नंतर आमच्या आया कपडे धुतल्यानंतर आपली स्वतःची आणि आम्हा पोरांच्या आंघोळीसुद्धा त्या कालिया नदीवर आमच्या अंगाला दगड रगडून रगडून आटोपून घेत असत. त्यावेळी आमचा तातू जनावरांना आंघोळी तिथेच घालायचा. थोडक्यात काय, घरातलं स्वयंपाकाचं आणि पिण्याचं पाणी दौलती काकांच्या विहिरीवरनं आणायचं आणि कपडे धुण्यासाठी आणि आंघोळी करण्यासाठी कालिया नदीकडे पळायचं. माझ्या आजीला ना ही अशी पळापळ नको होती. आता कसं आपल्या दारात विहीर असल्यानंतर कसला त्रास उरत नाही, पण तिचं हे वाड्यात विहीर खणण्याचं स्वप्न नेहमी ह्या ना त्या कारणावरनं तसंच राहून जात होतं. आजी दरवर्षी विहीर खणायचा विचार करायची आणि नंतर काहीतरी कारण घडून ते विहिरीचं काम तसंच राहून जायचं. आता आमचे दौलती काका गावाला पिण्यासाठी पाणी देत असत. तसंच त्यांच्याच विहिरीतलं पाणी मोटारीनं आजूबाजूच्या शेतात पाटांना सोडलं जाईल. त्यामुळे दौलती काका विनाकारण कोणाला आपल्या विहिरीवर आंघोळ करायला किंवा धुणी भांडी करायला देत नसत. फक्त आमच्या गुरुजींना मात्र त्या विहिरीवर आंघोळ करण्याची त्यांची खास परवानगी होती. आता दौलती काका असं का करत, तर त्यांना माहिती होतं की दूषित पाण्यामुळे नारू हा रोग होतो आणि गावातला नारू त्यांना आपल्या घरात नको होता. आता काही वेळप्रसंगी ते कोणी कधी 4 कपडे धुवायला किंवा भांडी घासायला आलं की त्याकडे दुर्लक्ष करत. तर कधी कोणाच्या वाड्यात गावजेवण असलं आणि त्यावेळी कोंबडं बकरं हाणलेलं असलं की ते मटण आपल्या विहिरीवर धुवू देत. पण बाकीच्या वेळी ते विहिरीवरच्या स्वच्छतेबद्दल अतिशय दक्ष असत. आता मार्च एप्रिल महिन्यात ज्या काही गावात 4-5 विहिरी होत्या त्या प्रत्येक विहिरीचं पाणी अगदी तळाला जायचं. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या विहिरीचं पाणी अगदी जपून वापरण्यात येत असे. आमच्या किन्ना काकांच्या मागील दारीसुद्धा मोठी विहीर होती. पण आश्चर्य म्हणजे त्या विहिरीत अगदी हिरवं कच्च शेवाळ गच्च भरलेलं होतं. त्यामुळे ते पाणी हिरवट रंगाचं आणि पिण्यास अयोग्य असलं तरी ते हिरवट पाणी बाजूची शेतं मात्र पित असत. तरी देखील तिथे कोणी कपडे धुवायला किंवा भांडी घासायला गेलं की किन्ना काकांच्या अगदी वाड्यामधून माझघरातून हंडे घेऊन मागच्या दारी जावं लागे. त्यात आमच्या या किन्ना काकांची गावात इतकी कीर्ती होती की गावातल्या बायका पोरी चुकून म्हणून त्यांच्या विहिरीवर जात नसत. न जाणो त्या जायच्या आणि ह्या किन्नाच्या नावातला कृष्ण कधी जागा होऊन बासरी वाजवत अंगाशी येईल याचा कोणाला भरवसा नव्हता. त्यामुळे आत्तापर्यंत गावातलं कोणी ते शेवाळलेल्या विहिरीजवळ गेलेलं नव्हतं. आता मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती ह्या जून महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. मार्च महिन्यापासून आमच्या कालिया नदीचं पात्र हळूहळू आटत जाऊन त्या पात्रात एप्रिल मेपर्यंत अगदी गुडघाभर पाणी उरत असे. आणि मे महिना येता येता तर कालियाचं पात्र अगदी कोरडं ठणठणीत व्हायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि मग नंतर सगळ्यांचं कपडं धुणं, जनावरं धुणं, आंघोळी करणं
हे सगळं चिमुकल्या रांझाऱ्यावर चालत असे. त्यावेळी मात्र ह्या रांझाऱ्याचा गावाला फार उपयोग व्हायचा. असा हा आमचा सदैव हसत वाहणारा रांझारा आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानापासून साधारण 4-5 मैलाच्या अंतरावर होता. तसं बघता तो आमच्या कालिया नदीवरून येणारा एक लहानसा फाटा होता. तरी आश्चर्य म्हणजे आमची कालिया नदी मे महिन्यात संपूर्ण आटून तिच्या तळाचे ते गुळगुळीत गोटे दिसू लागले तरी हा दूरवरून येणारा रांझारा तसाच 12ही महिने झुळझुळ वाहत राहील. या रांझाऱ्याचं ते गुडघाभर पाणी कधी आटत नसे. पण गंमत अशी होती की हा रांझारा आमच्या गावापासून इतका दूर वाहत होता की गावातल्या बायका सहसा त्या झऱ्याकडे जात नसत. अगदी गरज पडली तर कोणी या रांझाऱ्याकडे फिरकायचं. त्यात त्या रांझाऱ्याबद्दल अशी वदंता होती की त्या रांझाऱ्यावर कोणी गरोदर बाई गेली की तिथे झपाटा होऊन तिचा गर्भपात होतो, ती जागा तिला नडते. त्यामुळे दिवस गेलेली बाई त्या रांझाऱ्याकडे चुकूनही फिरकत नसे. त्यात आमच्या गावातल्या बायका नेहमी गरोदरच असत आणि कदाचित त्यामुळे हा रांझारा नेहमी एकला चलो रे ह्या तत्वाप्रमाणे एकटाच वाहत असायचा. कधी माझी आत्या किंवा आमच्या आया आपापली कपड्यांची गाठोडी बांधून एकत्र त्या रांझाऱ्यावर जात तिथेच कपडे धुवून त्या वाळत घालत आणि ते कपडे वाळेपर्यंत आपली आणि आमच्या पोरांच्या आंघोळ्या आटपून घेत. त्यावेळा ते धुतलेले कपडे वाळून जात असत. नंतर ते 4-5 मैलांचं अंतर त्या भर उन्हात पुन्हा तुडवत येताना सगळ्यांची अगदी दमछाक व्हायची. तसं आता त्या रांझाऱ्याजवळ एखादी बैलगाडी घेऊन सुद्धा जाता येत नव्हतं, कारण तिथली ती झऱ्याकडे जाणारी वाट फार खडकाळ होती, चढ उताराची होती. आता कधी काय व्हायचं की आमच्या आयांना बरं नसलं की मी, सगुणा, मंजी, यमी, चिंगी मिळून त्या रांझाऱ्याकडे शेताच्या बांधावरनं कपडे धुवायला जायचो. पण असं शेताच्या बांधावरनं गेलं की ती रांझाऱ्याची दूरची वाट आणखीन लांब होऊन दूर जात असे, म्हणजे 1-1.5 मैलाचा पल्ला आणखीन वाढायचा. त्यामुळे आयांना फरक पडत नसला तरी आम्हा मुलांना तसा फार फरक पडत नव्हता. उलट त्या शेताच्या बांधावरनं ती कपड्यांची बांधलेली गाठोडी घेऊन उड्या मारत जायला आम्हाला खूप मजा यायची. कधीकधी ह्या अशा उड्या मारत जात असताना आम्ही चुकून बदकन खाली शेतात पडायचो आणि त्या पडण्यावर स्वतःच खो हसत राहायचो. माझ्या आजीला आणि आत्याला मात्र आमच्या आयांना आम्हा लहान मुलींना या झऱ्याकडे पाठवावं हे मुळीच पटत नसे. त्या दोघी आमच्या आयांवर ओरडत, म्हणून अगदी गरज पडली तर आम्ही पोरं आजी आणि आत्याच्या नकळत आईने बांधून दिलेले कपडे घेऊन त्या रांझाऱ्याकडे गुपचूप जायचो. तरी त्या रांझाऱ्याकडे जाणं आम्हा पोरींचं फार कमी असे. आमची आजी प्रत्येक वर्षी विहीर बांधण्याचं ठरवत असे आणि नंतर काहीतरी विशेष खर्चाचंच कारण होऊन पुढच्या वर्षी नक्की बघू म्हणून ते विहीर बांधणं तसंच राहून जायचं. त्यात एकदा का पावसाळा सुरू झाला की आजीसुद्धा कामाच्या गडबडीत ते विहिरीचं बांधणं विसरून जात असे. नंतर त्या विहिरीची आठवण तिला एकदा मार्च-एप्रिलमध्ये यायची. सांगायचं तात्पर्य काय, ती विहीर बांधण्याचं पुढचं वर्ष अजूनपर्यंत आलेलं नव्हतं. आता मुंगळ्यानं आपला रामशावाडा बांधताना आपल्या वाड्याच्या मागे मोठी विहीर बांधली होती आणि त्याने ती गावासाठी मोकळीसुद्धा केली होती. पण आजीच्या धाकामुळे कोणी गावकरी कधी त्याच्या विहिरीवर गेलं नव्हतं. तसं त्या परक्या धनगराच्या विहिरीवर जाणं कोणाला पसंत नव्हतंच म्हणा. त्यात लवकुशच्या प्रकरणामुळे गाव मुंगळ्यापासून अधिकच दूर सरकलं होतं. आता तर त्याच्या विहिरीवर जाणं कोणालाच मान्य नव्हतं. तशी दाजी काकांची विहीर होती, तरी त्या खोल विहिरीचं पाणी फार कमी होतं आणि ती तर मार्च महिन्यातच आटून जात असे. त्यामुळे गावाला फक्त आमच्या दौलती काकांच्या मोठ्या विहिरीच्या आणि कालिया नदीचा दोघांचाच आधार. त्यामुळे माझ्या आजीला आमच्या वाड्यासाठी आणि गावासाठीही ती विहीर बांधायचीच होती. आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात 4-5 मोठ्या विहिरी सहज बसल्या असत्या. इतकं आमचं बाभळीचं रान मोठं होतं. पण 7 वाजल्यानंतर आणि आमचा झपाटा तिथे या पोरांनो या रे या करत फिरत असताना त्यावेळी त्या विहिरीवर जाणार कोण. तसंच माझी आजी त्या झपाटलेल्या जागेत विहीर बांधण्याच्या विरुद्ध होती. आजीचं म्हणणं होतं की विहीर ही शुद्ध जागी आणि घराच्या सावलीत असावी.
तसं आजीला आमच्या गोठ्याजवळ कणगी ठेवायची मोठी जागा होती आणि ती विहीर बांधायला अगदी योग्य आहे असं वाटत असे. तसंच त्या जागेतून आमच्या समोरच्या दारातून येऊन कुणालाही आमच्या ओसरीवर न येता विहिरीवरनं पाणी नेता येणार होतं आणि आम्हाला तर काय रात्रंदिवस विहीर उघडीच राहणार होती. आता विहीर बांधण्याच्या इतक्या सुविधा असूनसुद्धा ती विहीर काही आजपर्यंत बांधली जात नव्हती आणि माझी आजी प्रत्येक वर्षी अरे पोरांनो वाड्यात विहीर बांधा, वाड्यात विहीर बांधा असं सांगून सांगून थकली होती. पण नंतर तर त्यातच आमच्या इरली काकूंचं सखावरनं वाड्यात महाभारत सुरू झालं आणि नंतर कोणाला ती विहीर बांधायची आठवणसुद्धा उरली नव्हती. पण असं म्हणतात ना की होणारी कुठलीही गोष्ट कुठे आणि कशी घडावी हे त्या गोष्टीच्या घटनेच्या विधिलिखितावर अवलंबून असतं. आणि आमच्या त्या विहीर बांधण्याच्या विधिलिखाला मी आणि मंजी कारणीभूत होऊन शेवटी माझ्या नावाची सरस्वती विहीर आमच्या वाड्यात बांधली गेली. तुम्ही कधी आमच्याकडे आला तर माझी ती विहीर जरूर बघा बरं का, आणि मी सांगितलं आहे ना ते सगळं आठवा. आता मला माहिती आहे तुम्ही कंटाळून म्हणणार की अगं बाई आता ते विहीर खणण्याचं पुराण थांबव आणि काय घडलं होतं ते तरी सांग. तर सांगते मी. तशी ती घटना फार विचित्र घडली होती. आमच्या शाळा सुरू झाल्या होत्या पण कुठेही पावसाचे काळे ढग आकाशात नव्हते. आमचे काका बाबा आणि सगळा गाव पेरण्या करून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत होते आणि आम्ही पोरं त्या सफेद ढगाच्या आकाशात कवड्यांची ती ओळीनं जाणारी रांग बघून नाचत ओरडून म्हणत होतो, कवड्या कवड्या पाऊस दे, कवड्या कवड्या पाऊस दे. असं कोकलताना आम्ही आमच्या नखावरचे कॅल्शियमच्या अभावामुळे आलेले सफेद डाग बघून हे कवडे उमटलेत म्हणून एकमेकींना दाखवून हसत होतो. त्या जून महिन्यात पावसाअभावी वातावरणात फार गरमी होती पण पावसाचा कुठेच पत्ता नव्हता. तर त्या वाऱ्याच्या गरम गरम झुळका आणि डोकीवर तळपणारा सूर्यदेव अंगाची नुसती लाही लाही करत होता. संध्याकाळी आकाशात पावसाचे तुरळक ढग येत असत पण नंतर खट्याळ वाऱ्याच्या सोसाट्यानं ते तसेच दूर दूर पळून जात आणि आम्ही पोरं पुन्हा पुन्हा ओरडायचो, कवड्या कवड्या पाऊस दे, कवड्या कवड्या पाऊस दे. आमच्या वाड्यातून रोज पाऊस लवकर येऊ दे म्हणून गुळपाणी सातमाईंना तसंच झपाट्याला देखील ठेवलं जात होतं. आजीनं 7 धान्य भिजवून ती सातमाईंपुढे ठेवून पाऊस येऊन पेरणी रुजू दे म्हणून सातमाईंना गाऱ्हाणं घातलं होतं. तर लिंबोणी काकांनी पावसासाठी 2 कोंबड्या हाणून वेताळाला, बाबळीवरच्या हडळणीला, विहिरीतल्या 7 आसरांना, बांधाच्या शेतातल्या भुताखेतांना पावसाच्या नावानं शिवाभक्ताकडून पानं ठेवून घेतली. तेव्हा पावसाच्या नावानं शिवाभक्तांना यथेच्छ कोंबडीचं जेवण उरपून असाच पाऊस उशिरा येऊ दे असं म्हणत दारूची बाटली तोंडाला लावली. तर नागो काकांनी काही पुटपुटत हळदी कुंकू आकाशाकडे उडवून वरुणदेवाच्या आगमनासाठी त्याची प्रार्थना केली होती पण पावसाचा तरीही कुठेही पत्ता नव्हता. कदाचित तो पंढरीच्या वारीला गेलेला असावा. सर्व शेतकऱ्यांना असं चिंतेत टाकून यंदा पावसाळा लांबणीवर पडणार असं एकंदरीत हवामानावरनं दिसत होतं. त्यामुळे आता गावातल्या प्रत्येकाच्या घरातून वाड्यातून त्या त्या घरच्या दैवतांना, देवदेवांना, भूताखेतांना पानं ठेवण्यात येत होती. तरीही तो लबाड पाऊस म्हातारीच्या केसांसारखा दूर दूर हुलकावण्या देत पळतच होता. मला ना सगळ्या ऋतूत आमच्या देशावरचा पावसाळा फार आवडतो. म्हणजे त्यावेळी ते काळ्या ढगांनी काळवंडलेलं सतत आमच्या इरली काकूसारखं रडणारं आकाश, त्या काळोखानं झाकोळलेल्या अंधारात मनाचा थरकाप करणाऱ्या त्या कालिया नदीच्या गर्जना, तसंच लांबवर पसरलेल्या शेतावर तरंगणारे काळे ढग आणि गर्जना करत त्या ढगांवर पडणारा विजेचा लखलखीत चाबूक, हे सगळं महाभयंकर पण माझ्या मनाला फार भावणारं होतं ते. त्यावेळी शेताच्या कडेला एकटेच उभ्या असलेल्या उदास बाबळीच्या झाडाखाली कुणी अवचित डोकीवरनं इरलं घेऊन त्या झाडाच्या आश्रयाला समजा उभं राहिलं तर कधी तो विजेचा लोळ खाली उडी मारून भेटायला येईल हे काही सांगता यायचं नाही. मी अनेकदा हे सगळं पावसाळी वातावरण आमच्या खोलीच्या खिडकीतून अंथरुणावर वाकळीत गुरफटून पाहायचे. त्यावेळी माझ्या मनात अनेक कल्पनांचे मोहर फुलत असत. मला त्यावेळी वाटत असे आपण असंच एखादं सुंदर हिरवगार फुलपाखरू होऊन उमललेल्या त्या 5 पाकळीच्या फुलावर बसून या वातावरणात
अगदी विरघळून जावं. मला आज देखील ते आठवतं. कधी असा जोरदार पाऊस पडत असताना रात्री आई चुलीकडे बसून भाकऱ्या करताना माझे बाबा पान खात तिथल्या भिंतींना टेकून बसून माझ्या आईला म्हणत, शेवंते, आवंदा, पाऊस उशिरा झाला तरी जोरदार पडणार आहे बघ. आणि पेरलेली बियाणं पाऊस पिऊन तरतरून माती बाहेर आली की यंदा मी तुला एक बोरमाळ करायची म्हणतो. त्यावेळी माझी आई तव्यावरची फुगलेली भाकरी काढून त्या चुलीबाहेर काढलेल्या निखाऱ्यावर ठेवून शेकत म्हणायची, अहो मला बोरमाळ वगैरे काही नको, मी सरस्वतीला 2 मोत्यांच्या कुडी आणि मंजेला चांदीचे पैंजण घ्यायचं असं म्हणतीये. त्यावेळी स्वप्नात हरवलेले माझे बाबा हसत हसत म्हणत, अगं त्यांना तू काहीही घे, पण तुलासुद्धा काहीतरी घे ना. मग तू उद्या कोणाला म्हणायला नको माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि आई जावा तिकडे असं म्हणून मस्त लाजायची. त्या सांजवेळी आईबाबांची ती कौतुकाची बोलणी माझ्या मनाला फार सुखावून जात असत. त्यावेळी मी, मंजी, आमचा धोंड्या त्या उबदार थंड वातावरणात आमच्या आईबाबाच्या आणि त्या चूल माईच्या उभेत गरम गरम भाकरीबरोबर घट्ट दही आणि वांग्याचं तिखट कोरड्यास लसणाच्या चटणीबरोबर घालून जेवताना इतकं छान वाटत असे म्हणून सांगू. आणि माझे बाबा भाकरीबरोबर कांदा फोडून हिरव्या मिरच्या तोंडी लावून कचा कचा खात असताना बाहेर ढगांचा कडकडाट आणि चमकन चमकणाऱ्या विजेचा लोळ चटकन आमचं ते चिमुकलं माझघर क्षणभर उजेडानं भरून टाकत असे. पण नंतर जरा शांतता पसरली की दूरवरच्या त्या आराकाकांच्या वाड्यातली ती धावपळ आणि ऐकू येणाऱ्या किंकाळ्या मनाला फार व्याकुळ करत असत. मला त्यावेळी ते ऋणझुणू पैंजण वाजवत चालणाऱ्या सुंदर सोनसळी गौरीची फार आठवण येत असे. आमचे चांगले रहीम मास्तर मला आठवत. आणि ते सगळं भीषण घडलेलं पुन्हा पुन्हा आठवून ती काळोखातल्या आठवणींची भूतं माझ्या मनाच्या सांधी कोपऱ्यात नाचत राहायची. कधी अशा उदास पावसाळी रात्री आई आम्हा पोरांची जेवणं लवकर आटपून घ्यायची. त्यावेळी बाबा आमच्याबरोबर न जेवता आईबरोबर जेवायला थांबत आणि त्यावेळी आपल्या वाटीत काहीतरी घालून द्यायला आलेली आत्या हसत हसत म्हणत असे, हां बाळकृष्णा, अजून जेवला नाहीस म्हणजे आज तुझ्या शेवंती वहिनीला घास द्यायचा असा तुझा बेत आहे. त्यावेळी बाबांबरोबर माझी सावळी आईसुद्धा लाजायची. त्यावेळी आत्या बाबांचं डोकं कुरवाळत म्हणत असे, चेष्टा केली रे बाळकृष्णा तुझी, पण तू अशीच माया कर शेवंतीवर. हे बघ, अशा नवऱ्याच्या मायेनं घरची लक्ष्मी सुखी होते आणि घरची लक्ष्मी सुखी असली ना की संसारात कुठल्याही सुखाची कमतरता उरत नाही रे. हे सांगताना पाणवलेले आत्याचे डोळे त्या दोघांना बरंच काही सांगून जात असत. मला आत्ता हे सगळं लिहिताना सुद्धा ते सोन्या मोत्यांनी भरलेले मौल्यवान सुखाचे क्षण आठवतात. आणि आत्ता ह्या क्षणीही वाटतं की खरंच आईवडिलांच्या सानिध्यातले ते दुर्मिळ सुखाचे क्षण किती मौल्यवान असतात, नाही का. माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम असा तो मौल्यवान काळ होता. आणि अशाच सुखाच्या क्षणात सुद्धा मी आमच्या सखासाठी अनेक वेळा तळमळून रडले होते. आणि ती सगळी आठवणींची पाखरं मला पुन्हा पुन्हा चोची मारत माझ्या अवतीभोवती भिरभिरत राहिली होती, आजसुद्धा राहतात. माझ्या बाबांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे यंदा पावसाळा उशिरा पण आपल्याबरोबर प्रलय घेऊन उगवला होता. आणि पावसाळा एकदा का सुरू झाला की माझ्या आईचं जुनं गुडघ्याचं दुखणं डोकं वर काढत असे. तिचे प्रत्येक पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे गुडघ्याचे सांधे फार दुखत असत. मग नंतर ती सतत त्या चुलीच्या उभेत बसून राहायची. आत्या तिथे येऊन कापराच्या तेलाने तिची ढोपरं चांगली रगडून देत असे. मग माझ्या आईला खूप आराम पडायचा. माझी आजी नेहमी माझ्या आईला ओरडत असे की शेवंते, पावसाळ्यात सारवलेल्या ओल आलेल्या जमिनीवर उघड्या पावलांनी चालू नको, बाळकृष्णानं आणलेल्या चपला घालून चाल की ग. तरी माझ्या बाबांनी केवळ तिने थंडीत ओल्या पावलांनी चालू नये म्हणून 2 वर्षांपूर्वी आणलेल्या कोल्हापुरी चपला तशाच त्या कोपऱ्यात पडून होत्या. खरं तर माझ्या गावंढळ आईला असं माझघरात मडवांसारखं चपला घालून फिरायला फार लाजीरवाणं वाटत असे. त्यामुळे ती पायाचे गुडघे दुखले तरी बेहत्तर, पण सगळ्यांनी सांगूनसुद्धा तिने त्या चपला घातल्या नाहीत. परिणामी आत्या तिचे गुडघे कापराच्या तेलाने चोळत राहिली.
अशी माझ्या आईची ढोपरं दुखायला लागली तेव्हा मात्र मी आणि मंजी तिला घरकामात मदत करायचो आणि नंतर घरात साचलेले कपडे घेऊन आम्हाला म्हणजे मला आणि मंजीला त्या दूरच्या रांझऱ्यावर जाऊन धुवून आणायला लागत. पूर्वी आत्याच आमचे कपडे घेऊन रांझऱ्यावर जाऊन धुत असे आणि तिच्याबरोबर गेलेली मी आणि मंजी तिथे फक्त लुडबुड करत राहायचो. त्या दिवशी दुपारी आकाशात एकही काळा ढग नव्हता. आकाश निरभ्र होतं, पण थंड वारं मात्र सुटलं होतं. त्यावेळी आमचा वाडा आपापल्या कामात मग्न होता आणि त्या दिवशी नेमके माझ्या आईचे गुडघे फार दुखत होते. त्यामुळे मी दिवसभर आईला घरकामात मदत केली होती. आता आमच्या इरली काकू आजारी असल्यामुळे आमच्या आत्यावर तिचं आणि रामदास काकांचं जेवणखाण करून इरली काकूंचं सगळं बघायचं काम पडलं होतं. त्यात आजी आणि गुरुजींचं जेवणसुद्धा तिलाच पाहायला लागत असे. आणि आता कामाच्या गडबडीतही 8 दिवसापूर्वी आत्या आणि गुणा काकूंनी आईच्या आजारपणामुळे आमचे ढिगभर कपडे धुवून आणले होते. त्यामुळे माझी आई तिचे कितीही गुडघे दुखले तरी आत्याला किंवा कोणालाही आपलं माझघरातलं काम सांगत नसे. तर मला आणि मंजीला हाताशी धरून ती कसं तरी आमच्या सगळ्यांचं जेवण खाणं बघत असे. त्या दिवशी दुपारी बाबा जेवून गेल्यानंतर आई मला म्हणाली, सरस्वते, गेल्या आठवड्यात गुणा वहिनीने आणि आत्याने आपले ढिगभर कपडे धुवून आणले होते तरी आता थोडे कपडे धुवायचे पडलेत, तर तू आणि मंजी रांझऱ्यावर जाऊन नुसते ते कपडे दगडावर जरा आपटून पिळून आणाल का? त्यात आज पाऊससुद्धा नाही आहे. मी पटकन म्हणाले, आई मी आत्याला घेऊन जाऊ का? आई म्हणाली, नको ग, तिला त्रास नको आहे म्हणून तर मी तुला म्हणाले ना. मग आईला मी म्हणाले की आई मग मी मंजीबरोबर सगुणेला नेऊ का? आई जरा त्रासली आणि म्हणाली, सरस्वते, तू सगुणेला बोलवायला गेलीस की ते गुणा वहिनीला कळेल की तू कपडे धुवायला रांझऱ्यावर जातीयस. नंतर त्याच येऊन मी म्हणतील की शेवंते, उद्या कपडे मी धुवून आणते, कशाला सरस्वतीला आणि मंजीला रांझऱ्याकडे पाठवतीयस? आणि सरस्वते, मला त्या कोणाला सारखा त्रास द्यायला आवडत नाही ग, म्हणून तुला मी म्हणाले जर तुला जायचं नसेल तर ठीक आहे. मग मी आईला म्हणाले की आई चल, मला लवकर दे कपडे काढून. आणि साधारण दुपारी 2 वाजायच्या सुमाराला मी आणि मंजी कपडे धुण्यासाठी त्या रांझऱ्याकडे निघालो तेव्हा ओसरीवर कोणी नव्हतं. मी माझ्या हातात 2 बादल्या भरून कपडे घेतले होते आणि मंजीनी एका लहान घमेल्यात कपडे भरून ते डोक्यावर घेतलं होतं. माझ्या कपड्यात आईनं साबणाची वडी ठेवली होती. आम्ही निघालो. जाताना आई मला म्हणाली, सरस्वते, हे बघ बाळ, आत्ता पाऊस नसला तरी थोडे थोडे काळे ढग जमायला लागलेत, म्हणून जर का सरस्वते पावसाला सुरुवात झाली तर कपडे न धुता ते फक्त पाण्यात पिळून लगेच घराकडे निघा. मी आईला कंटाळून म्हणाले, अगं हो आहे, आता तू सतत सूचना देत राहणार आहेस का? आम्ही लवकर गेलो तर लवकर परत येऊ ना. तेव्हा आई बरं बरं निघा आता असं म्हणाली. जाताना मंजीनं खिशात दाणे आणि गूळ घेतले होते. आम्ही निघालो तेव्हा माझी आई तिथे चुलीजवळ चटई अंथरून पाठ उशाशी घेऊन लवंडली होती आणि आमचा येशा एकटा आत बसून कविता पाठ करत तिथेच झोपला होता. त्याला आम्ही कपडे धुवायला रांझऱ्याकडे निघालोय हे माहीतसुद्धा नव्हतं. मी आणि मंजी वाड्याबाहेर आलो तेव्हा जाताना मला इरली काकूंचे ते मंद हुंदके ऐकायला आले. मला कसं तरी झालं. मी आणि मंजी भराभरा त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानामागच्या बांधावरून उतरून शिवा काकांच्या जोंधळ्याची पेरणी केलेल्या शेतातून आम्ही दोघी लहान बहिणी त्या आडरस्त्यानं रांझऱ्याकडे निघालो तेव्हा थंड वारा आमच्या अंगाला झोंबत होता. त्यावेळी मी 11 वर्षाची होते, मंजी 9 वर्षाची. आम्ही दोघी शेताच्या त्या बांधावरनं भराभरा चालत रांझऱ्याकडे पोचलो तेव्हा तिथे भयंकर शांतता होती. फक्त तो चिमुकला झरा संथपणे वाहत होता. पण आता तिथे अगदी पाऊलभर पाणी होतं. मी मंजीला म्हणाले की म्हणजे इथे या रांझऱ्याचं पाणी फार कमी आहे, तर आपण त्या मागच्या कातळावरनं चढून खाली जाऊ, तिथे उतरणीवर जास्त पाणी असेल, म्हणजे आपल्याला पटापटा कपडे धुता येतील. मंजीनं डोकं हलवल्यानंतर आम्ही त्या बादल्या आणि ते घमेलं घेऊन कसं तरी त्या मोठ्या निसरड्या कातळावरनं खाली उतरलो. तेव्हा ते उंच कातळ पुन्हा वर चढून आपल्याला त्या बाजूला जायला लागेल हे काय माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. आम्ही ते कातळ उतरून बरेच पुढे चालत गेलो. तिथे मात्र तो रांझरा रुंद झाला होता, वाहत होता. तिथलं पाणीसुद्धा गुडघ्याच्या वर होतं.
मी माझ्या परकाराचा काष्टा मारला. मंजीला म्हणाले, चल म्हणजे मी तुला कपडे भिजवून देते, तू भराभरा मला साबण लावून दे म्हणजे मी ते पटापटा धुते. त्यावेळी हळूहळू आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. मला मंजी साबण लावून देत होती. मी ते कपडे त्या कातळावर आपटून आपटून धुवायला लागले होते. त्यावेळी मला ते कपडे स्वच्छ धुवून आईला माझी हुशारी दाखवायची होती. तरी मंजी मला सारखं म्हणत होती, ताई अगं एक कपडा किती आपटून घासून धुतीयेस, अशानं आपल्याला घरी जायला उशीर होईल की. बघ आकाशात पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे, तू कपडे पटापटा तसेच आपट आणि पीळ. तरीसुद्धा मी बरं म्हणून तो एक एक कपडा आपटून चोळत बसले. त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार की मला घरी गेल्यानंतर आईने म्हणायला हवं की सरस्वते तू अगदी स्वच्छ आणि छान कपडे धुतलेस बरं का. त्या 4 शब्दासाठी माझा सगळा तिथे हा असा आटापिटा चाललेला होता. वेडपट मंजीला ते सगळं थोडंच कळणार होतं. तरी त्यावेळी माझ्याही मनात आपल्याला फार दूर जायचं ही धाकधूक होती. नंतर माझे शेवटचे 4च कपडे धुवायचे राहिले होते आणि तेव्हा अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरलं, विजा चमकायला लागल्या आणि वातावरण काळोखानं भरून गेलं. त्यावेळी माझे 2 कपडे धुवायचे राहिले होते आणि मी ते 2 कपडे भराभरा तसेच पिळले. माझ्या 2 बादल्यात मी मोठे पिळलेले कपडे घातले. लहान सहान कपडे मंजीच्या घमेलीत ठेवले. तेव्हा ते पावसाळी वातावरण जास्त अंधार झालं होतं. आता तुम्हाला माहिती असेलच ना की पावसाळ्याच्या दिवसात वातावरण क्षणाक्षणाला बदलत असतं. मी नंतर त्या झऱ्याच्या पाण्यातनं बाहेर आले. माझ्या परकराचा काष्टा सोडून मंजीच्या डोक्यावर ते घमेलं ठेवलं. तेव्हा रडकुंडीला आलेली मंजी म्हणाली, ताई अगं लवकर चल, आपल्याला किती दूर जायचं आहे, मला भीती वाटायला लागली आहे. मी त्या दोन्ही बादल्या उचलल्या, हातात घेतल्या, म्हणाले चल म्हणजे पटापटा पावलं उचल आणि घाबरू नकोस. तिला तसं म्हणणारी मीच घाबरलेली होते. आम्ही ठेचकळत चालत चालत त्या मोठ्या कातळाजवळ आलो. तेव्हा पावसाने आणि त्या बोचऱ्या वाऱ्याने आम्हाला झोडपायला सुरुवातसुद्धा केली. बिचाऱ्या मंजीला ते घमेलं डोक्यावरनं घेऊन चालता येत नव्हतं आणि आम्ही त्या मोठ्या आवासून बसलेल्या कातळाजवळ आलो. तेव्हा माझ्या लक्षात माझी चुकी आली. आता हे मोठं कातळ चढायला लागणार हे त्यावेळी उतरताना माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मंजी रडत म्हणाली, ताई मी हे कातळ कसं चढू. मी म्हणाले, म्हणजे आपण जरा बाजूबाजूनं हे कातळ चढून वर जाऊ. एकदा का हे कातळ आपण पार केलं की लगेच रस्त्याला लागणार आहोत. त्यावेळी साधारण संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले असावेत. पण वातावरण मध्यरात्र झाल्यासारखं झालं होतं. आम्ही ते कातळ चढायला लागलो. पण आमचे ओले परकर सारखे पायाला चिकटत असल्यामुळे आणि हातात बादल्या आणि डोकीवर घमेला असल्यामुळे आम्हाला काही ते निसरडं कातळ चढता येईना. 15-20 मिनटं आम्ही प्रयत्न करत होतो. शेवटी घाबरून मंजी रडत म्हणाली, ताई आता करायचं काय, इथं पुढचं कातळ तर ह्या कातळापेक्षा मोठं आहे. तसं मी माझा जोरजोरात होणारा श्वास धरून म्हणाले, म्हणजे मी ह्या बादल्या इथे ठेवते, तसंच आण तुझ्या डोक्यावरचं घमेलं खाली ठेवते, मी आधी वर चढते, नंतर तू मला बादल्या घमेलं खालनं दे आणि मग माझा हात धरून वर चढ. आणि देवा मी कसं तरी शिवाजी महाराजांच्या घोरपडीसारखं त्या कातळाला चिकटून वर चढले. नंतर मी त्या मंजीने एक एक दिलेली बादली वर घेतली, ते घमेलं वर घेतलं आणि मंजीला हात दिली. तेव्हा ती बिचारी मंजी थरथरत माझा तो हात धरून कशी तरी त्या कातळावर पोचली होती. आम्ही दोघी त्या पावसात त्या उंच कातळावर उभे राहिलो. तेव्हा मला सतत आई, आजी, आत्या आठवायला लागल्या आणि रडायला यायला लागलं. आम्ही दोघींनी त्या कातळावर उभं राहून बघितलं तर त्या गच्च अंधारात विजांचं कडकडणं आणि चमकणं इतकं भयानक होतं की बिचाऱ्या मंजीने मला इतकं घट्ट धरून ठेवलं, मला सोडे ना ती. शेवटी मीच रडत रडत तिला म्हणाले, अगं म्हणजे घाबरू नको, हे बघ आपण एक कातळ एकदा उतरून खाली गेलो ना की सरळ बांधावरनं घरी पोचायचं आहे आपल्याला. मी माझ्या एका बादलीतले अर्धे कपडे त्या घमेलीत नीट भरले. मी ते घमेलं डोक्यावर घेतलं, एक बादली हातात घेतली आणि मंजीला म्हणाले, म्हणजे ही कपड्याची अर्धी भरलेली बादली तू धर आणि मला धरून हळूहळू माझ्या मागे मागे हे कातळ उतर. आणि आम्ही निघणार तेव्हा माझ्या लक्षात आलं आमचे ते ओले परकर आमच्या पायाला चिकटून आम्हाला चालताना त्रास होतोय.
तसं मी मूर्खासारखं मंजीला म्हणाले की म्हणजे आपले हे ओले परकर आपण चालताना पायाला चिकटतायत, तू तुझा परकर वर खोच, माझा परकर वर खोच. तेव्हा मंजीनं बरं म्हणून आपला परकर खोचला आणि माझा परकर खोचताना मला तिचा धक्का लागला. माझा उजवा पाय त्या ओल्या निसरड्या कातळावरनं घसरला आणि डोक्यावरच्या घमेल्या सकट आणि हातातल्या त्या कपड्यानं भरलेल्या बादली सकट मी त्या कातळावरनं वेडं वाकडं आदळत सरळ खाली पडले. श्रोतेहो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा, अर्थात कादंबरीच्या सीझन 2 मधल्या सरस्वती विहीर या प्रकरणाचा पहिला भाग. सरस्वती विहीर या प्रकरणाचा दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.